नमस्कार. तर आज आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत फुटाणा डाळीची सुकी चटणी. तर त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आधी पाहून घेऊयात. फुटाणा डाळीची सुकी चटणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे ते म्हणजे आपल्याला 1 वाटी फुटाणा डाळ लागणार आहे. हरभरे भाजूनच फुटाणे बनवले जातात, त्यामुळे आपल्याला शक्यतो डाळ ही भाजून घ्यायची आवश्यकता नाही आहे. पण जर डाळ तुमची पावसाळ्याच्या दिवसात वगैरे जर मऊ असेल तर ती आपल्याला थोडीशी काय करायची आहे, तव्यावर गरम करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे लाल मिरची पावडर, चवीप्रमाणे मीठ, साखर, 1 टेबलस्पून होतील एवढे जिरे आणि स्वच्छ धुवून घेतलेला कढीपत्ता. कढीपत्ता घेताना आपल्याला चांगला चवीचा वासाचा असा कढीपत्ता घ्यायचा आहे. ही जी आपली रेसिपी आहे ती एकदम झटपट होणारी रेसिपी आहे. तर मी आता काय करणार आहे बघा, मिक्सरच्या एका भांड्यामध्ये 1 वाटी फुटाणा डाळ जी आहे ती घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेला कढीपत्ता घालायचा आहे. कढीपत्ता ॲड करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण काय घालणार आहे, एक अर्धा टेबलस्पून होईल इतकी साखर घालणार आहे. आता आपल्याला परत त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून होईल एवढी लाल मिरची पावडर घालायची आहे. लाल मिरची पावडर घेताना आपण काय करणार आहे, कलरसाठी जी असते ती आपण बेडगी मिरची पावडर इथं यूज करणार आहे. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालणार आहे. बारीक मीठ घातलेलं आहे मी. आता आपण त्यामध्ये 1 टेबलस्पून होतील इतके जिरे घालणार आहे. आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्सरला बारीक करून घेतोय. बारीक करून घेताना अगदी बारीक ही पूड करायची नाही आहे, तर थोडीशी काय ठेवायची, मोठी मोठी अशी ठेवायची. तर अशा प्रकारे आपली जी आहे फुटाणा डाळीची सुकी चटणी तयार झालेली आहे. ही आपण डोशाबरोबर सुद्धा खाऊ शकतो. तर ही होती आजची आपली फुटाणा डाळीची सुकी चटणी याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.